हरे कृष्णा. आपलं स्वागत आहे आमच्या या प्रसंगामध्ये. स्वर्गीय ठकाबाई माताजी यांच्या पहिल्या वर्षश्राद्धानिमित्त आपण सर्व जमलो आहोत. तर माताजी निश्चितच श्रद्धावान होत्याच आणि भक्तिभावना होती, म्हणूनच इतकं इथे दर्शन आहे भगवंताच्या भक्तांचं दर्शन. आजकाल हे जास्त बघायला मिळत नाही कुठे. लोक फक्त घोडे, वाघ, सिंह तसे फोटो लावतात. पहिले श्रद्धा भावना आहे म्हणून इतका मोठा दरबार लावलेला आहे की घर त्यांचं आहे, भगवंताचं आहे. स्वामी ते आपण सेवक आहोत, ती भावना येते. आपण थोडं भजन गाऊया आणि मग तर थोडं कथा होईल. जय राधा माधवा कुंज विहारी, जय राधा माधवा कुंज विहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानंदन भज जन रंजन, यशोदानंदन भज जन रंजन, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानंदन भज जन रंजन, यशोदानंदन भज जन रंजन, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।
हरे 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 राम 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे Krishna Krishna Hare 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 Rama 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 Hare Hare Rama Rama Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Govinda Jai Jai Gopal Jai Jai Govinda Jai Jai Gopal Jai Jai Govinda Jai Jai Gopal Jai Jai Radha Raman Hari Govinda Jai Jai Radha Raman Hari Govinda Jai Jai Govinda Jai Jai Gopal Jai Jai Govinda Jai Jai Gopal Jai
जय Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jai Radha Gopinath Radha Gopinath Radha Jai Radha Madan Gopal Radha Madan Gopal Radha Jai Krishna Balaram Krishna Balaram Krishna Balaram Jai Vrindavan Ram Jai Gauranitai 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 Jai Gauranitai Jai Jai Prabhupada 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 Jai Jai Prabhupada Jai Jai Gurudev 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 Jai Jai Gurudev Nitai go, Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Nitai go, Hari Bol. कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन की राधा गोपीनाथ जी भगवान की श्री कृष्ण बलराम जी की जय वृंदावन धाम की जय समवेत गौर भक्त वृंद की जय श्रीमद् भगवद गीता भागवत महापुराण की जय पिताई गौर प्रेमानंदे हरि हरि बोल. सगळ्यांनी हात जोडायचे छातीजवळ डोळे बंद आणि आपण थोडं माताजींसाठी भगवंतांना आवाहन करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं
चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये जयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी भक्तिर्भवति नैष्टिकी सगळ्यांनी म्हणायचं ठीक आहे कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः ओम ज्ञानतिमिरन्धस्य ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुः उन्मिलितमेन चक्षुर्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः तस्मै श्रीगुरुवे नमः नमो ओम विष्णुपदाय नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने स्वामी श्रीनामिने नमस्ते सरस्वती देवे नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे गौरवाणी प्रचारके निर्विशेष शून्यवादी विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे देशतारिणे नमो महावदन्याय महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरतिशे नमः घोषिषे नमः नमो ब्रह्मण्य देवाय ब्रह्मदेवाय गो ब्राह्मणहिताय च ब्रह्मणहिताय च जगद्हिताय कृष्णाय हिताय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः हे कृष्ण करुणा सिन्धो कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त कृष्ण गोपिका कान्त राधा कान्त नमोऽस्तुते कान्त नमोऽस्तुते तप्त काञ्चन गौराङ्गी जन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी विश्वभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये नमामि हरिप्रिये वृन्दाय तुलसी देव्यै कार्य तुसेयै प्रियायै केशवस्य च च विष्णुभक्तिप्रदे देवी विष्णुभक्तिदेवी सत्यवत्यै नमो नमः नमो नमः वाञ्छाकल्पतरुभ्यश्च वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः वैष्णवेभ्यो नमो नमः जय श्री कृष्ण चैतन्य कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद नित्यानंद श्री अद्वैत गदाधर अद्वैत श्रीवास आदि गौर भक्तवृंद साई गौर भक्तवृंद नीलाचल निवासाय नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां सुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः जगन्नाथाय ते नमः सगळ्यांनी म्हणा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे राम
राम राम हरे हरे. राम राम हरे हरे. पुन्हा एकदा ठीक आहे. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे कृष्णा हरे हरे. हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे. राम राम हरे हरे. हरे कृष्णा. पुनश्च आपलं स्वागत आहे आजच्या या सत्संगामध्ये. स्वर्गीय ठकाबाई त्यांच्या पहिल्या वर्षश्राद्धानिमित्त आपण ठेवलो आहोत. आणि त्या निश्चितच भाग्यवान आहे की त्यांच्यासाठी सत्संग होतो आहे. आपणही भाग्यवान आहोत की त्यांच्यामुळे आपल्याला सत्संग मिळतो आहे. का भगवद्गीता भागवत सत्संग सर्वांना मिळत नाही. आणि माताजी श्रद्धावान होत्याच, त्याच्यामुळेच आज त्यांचा नातू जो आहे तो पण चांगला जुळला आहे भगवद्गीतेशी, भगवंताशी जुळला आहे. माताजी पण जुळलेला आहे, म्हणजे त्यांच्या आई, गौरवच्या आई. तसे कुटुंब जे आहे किंवा समाज, हे मला सांगितलं गौरवने की दहिवत गावामध्ये गाई आणि म्हशी यांचं खूप चांगली सेवा होते किंवा त्यांचा चांगला सांभाळ होतो. इथं दूध आणि दहीचा आपला व्यवसाय आहे म्हणून दहिवत नाव पडलेलं आहे. दही लोकांना आवडतं खूप. त्यामुळे माझंही भाग्य आहे. आणि आमची एक आत्या, वडिलांची चुलत बहीण त्या गावाला दिली होती. तिचे म्हणजे आमचे मामाजी ते लवकर गेले, त्यांचा अपघाताने मृत्यू झाला होता. त्यामुळे आमची आत्या जी आहे ती गावीच आली, मग माहेरी आली. पण तिच्यामुळे मला कायम होतं की दहिवत. आज पहिल्यांदा त्या गावात यायला मिळालं. तर हे गाव मी लहानपणापासून ऐकतोय, दैवत गाव कसं हे, इथलं काय गुण आहे, काय महिमा आहे दैवतचा, तो आज कळाला. मला आनंद वाटतोय की आमच्या आत्याच्या गावाला आम्ही आलेलो आहे आणि तुमचं गाव आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आधी ना राधाकृष्ण ना त्यांना दाखवा, मग मला आशीर्वाद म्हणून. तर ती दैवत गाव भगवंताचं पण आहे, कारण इथे गायींची सेवा होते आणि भगवंताला गायीची सेवा खूप आवडते. ठीक आहे. बसा काय असं ना तुम्ही खाली काय वर बसू शकता, वर बसा. तर आपण हे जाणलं पाहिजे की भगवंताचा आणि आपला काय संबंध आहे, जाणलं पाहिजे. संबंधाशिवाय काही गोडी उत्पन्न होत नाही. तिथं संबंधच नाही आहे. लोक म्हणतात माझा काय संबंध, मग जायचा प्रश्न नाही ना, जायचा नाही, ऐकायचा प्रश्न नाही, बोलायचा प्रश्न नाही. का काय संबंध माझं, काहीच करायचं नाही का, संबंधच नाही माझं. आपण जाणलं पाहिजे की आपला संबंध कुणाशी आहे. दोन संबंध असतात. काही संबंध काही दिवसाचे असतात, काही संबंध कायमचे असतात, कायमसाठी असतात. ह्या जगातले संबंध काही दिवसाचे आहेत, हे जीवनच काही दिवसाचं आहे. ज्या माताजी ठकाबाई आजी आपल्यासोबत होत्या, आपल्यामध्ये होत्या, ते आता आपल्यामध्ये नाही. तर हे जीवन असं आहे, हे जग असं आहे की आपण सर्व, या जगाचा इतिहास आहे की सर्व या जगात थोड्या दिवसाचे आहे. हे जगच थोड्या दिवसाचं आहे. ब्रह्मांडाची उत्पत्ती होते, काही काळ त्याचं पालनपोषण होतं भगवान विष्णूंच्या द्वारे, आणि त्याची वेळ आल्यानंतर, प्रलयाची वेळ आल्यानंतर विनाशसुद्धा होतो. कशाचा? अनंत कोटी ब्रह्मांडांचा सुद्धा विनाश होतो. त्याच्यामुळे त्या ब्रह्मांडात जे काही उत्पन्न होतं जीवसृष्टी, त्याचा पण बदल, विनाश होणं निश्चित आहे. ते काही नवीन नाही. त्या जगाच्या सुरुवातीपासून ते सत्य आहे, जगाचा स्वभाव आहे. पण आपली इच्छा आहे
की मी कायम कुणाचं असावं, माझं जीवन कायम असावं, मी कायम जगावं, मी कायम सुखी असावं, माझं कुटुंब कायम असावं. आपली इच्छा आहे की नाही? आणि प्रामाणिक सांगा, आपली इच्छा आहे ना की कायम जगावं, आपले जे लोक आहेत जवळचे त्यांनी आपल्यासोबत कायम असावं. त्या ठकायला गेल्या ना माझी गेल्यामुळे खूप लोक दुःखी आहेत. त्या संबंध होता, आमची आई आमची आजी, तो संबंध होता, त्यामुळे दुःख तर होईलच. आपली कामना असते की आपले जे लोक आहेत, आपले समाज, कुटुंब, गाव कायम असावं. पण असं होतं का या जगामध्ये? नाही होत. का होत नाही? आपल्या बुद्धीने विचार केला पाहिजे. दुःख नाही पाहिजे, पण सुख पाहिजे. जे नाही पाहिजे तेच मिळतं. दुःख नाही पाहिजे पण दुःखच मिळतं. सुख पाहिजे, सुख मिळत नाही. सुख पाहता जेव्हा पाडे, दुःख पडवता एवढे. या जगामध्ये थोड्याशा सुखासाठी आपण किती दुःख होतो. जगाचा नियम. तर असं का? जी व्यक्ती आपल्यामध्ये होती आज आपल्यामध्ये का नाही आहे? विचार करा. पशुपक्ष्यांना फक्त भोजन कुठे मिळेल, खाणं कुठे होईल, झोपणं कुठे होईल, देहाचं सुख कुठे मिळेल आणि माझा बचाव कुठे होईल, हाच विचार पशूंना. की आहार, निद्रा, भय, मैथुन हे 4 गोष्टी पशूंच्या सामान्यपणे चालतात. मनुष्य जो आहे त्या 4 गोष्टींच्या पलीकडे जाऊन मी कोण आहे, मी या गावात का आलो, मी या जगात का आलो, मी जन्म का घेतला आणि म्हातारपण का येतं? मला सांगा, कोणालाच म्हातारपण पाहिजे असतं का? कोणालाच पाहिजे नाही पाहिजे. आपण केस काळे का करतात? म्हातारपण बघायला पण नको कुठे. म्हणजे लोकांना पांढरे केस बघायला आवडत नाही, दाखवायला आवडत नाही, लपवतात लोक आपले की मी म्हातारा झालोय. मान्य करण्याची पण इच्छा नाही. आपण जितकं लपवण्याचा प्रयत्न करतो. बरं लपत नाही, उघडच पडतं. तिथं उघडच पडतं आपण. सांगायचा हेतू काय की आपली इच्छा आहे की म्हातारपण नको आणि आजार पाहिजे. कोणाला आजार पाहिजे? थोडं TB, थोडं कॅन्सर, थोडंसं. कोणाला नको कॅन्सर, हे गोष्टी आजार नको. कोणाला आजार नको, म्हातारपण नको आणि मृत्यू तर कोणाला नको कोणाला. जितकं लांबवता येईल त्याला अजून नको थांब. लोक काय थांबवतात, बाबा थांब थोडं अजून, आमचं अजून ना खूप काही इच्छा बाकी आहे, हे बघायचं बाकी, ते बघायचं बाकी, हे व्हायचं बाकी, तू थोडं थांबून घे, अजून मी येईल पण अजून नाही, थोडं थांबून घे. तर मृत्यू कोणाला नको आहे. आपली जगण्याची इच्छा आहे, सुखी जगण्याची इच्छा आहे, सर्वांसोबत आनंद घेण्याची इच्छा आहे. का इच्छा आहे? आपण जाणलं पाहिजे. आपली इच्छा यासाठी आहे की आपण आत्मा आहोत, जीव आहोत. जीव ज्याचं जीवन नित्य आहे, सच्चिदानंद आहे, आत्म्याचं जीवन. त्या हाडामासाच्या देहाचं जीवन थोडे दिवस आहे, अनित्य अनिश्चित आहे, दुःखमय आहे. हा देह, हाडामासाचा देह सुख देत नाही. जन्मापासून आपण अनुभवलंय. मान दुखते, पाड दुखते, अंग दुखतं, डोकं दुखतं, मन दुखतं. काही दुखत तर मन दुखी असतं. ते शरीर जन्मापासून आईच्या गर्भात 9 महिने जेव्हा असतो तेव्हापासून हे शरीर त्या जीवाला म्हणजे आपल्याला आत्म्याला यातना देत आहे. आपण ते समजून घेतलं पाहिजे, मान्य केलं पाहिजे. ही सत्यस्थिती आहे की मी बेटा पुढे थोडं मोकळं होईल, थोडं पुढे की आपण बघतो, आपण डोळ्याने बघतो पण समजून नाही घेत. काही वेळेस समजतं पण मान्य नाही करत, जाणतो पण मानत नाही की सत्यस्थिती काय आहे, की आपण ह्या जगाचे पाहुणे आहोत. जर सत्य मान्य केलं ना, जर सत्याचा स्वीकार केला, सत्याचा
मग आपली शांती होते, चित्त शांत होते. पण जर हे का घडलं, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या जीवनामध्ये असं का घडलं, तसं घडलं पाहिजे होतं, असं का घडलं नाही, असा आपण जर विचार सदैव केला आणि जसं घडलं आहे घटना ते मान्य नाही केली की भगवंताची इच्छा किंवा त्या जीवाचं कर्माचं फळ असेल, भोग असतील, प्रारब्ध असेल, जर मान्य नाही केलं मग आपण दुःखी असतो. काय मग आपण अशांत असतो. का? उत्तर सापडत नाही की का घडलं. कोण सांगणार? कोणी जाणू शकत नाही की जो मुलगा आपल्याजवळ होता तो एकाएकी निघून गेला अपघातामध्ये. काय करणार? आपण तर तशी इच्छा नाही केली, त्याने पण तशी इच्छा नाही केली, पण ते घडलं. ते का घडलं? उत्तर सापडत नाही. पण ते मान्य केलं. जर थोडं ज्ञान नसेल, भगवद्गीता, श्रीमद भागवत याचं ज्ञान असेल आपला की जगत काय आहे, आपण कोण आहोत, भगवंत कोण आहे, जन्म का होतात, प्रश्न पडला पाहिजे ना. जन्म का होतात? का? जसा जन्म झाला कोणाचा आपला झाला, जसं जन्म झाला आहे जन्मासोबत की नाही यातना, दुखणं, चिंता, भय आणि म्हातारपण, आजारपण लागू नये, मृत्यू पण सोबतच आहे. जसं म्हणतात छापा काटा, नाणं नाणं, पैशाचं नाणं दोन्ही बाजू त्यामध्ये आहे, छापा काटा. तसं जीवन मृत्यू सोबतच आहे. एक पाऊल जीवनाचं, एक पाऊल मृत्यूचं. आपण पदोपदी मृत्यूच्या जवळ येत असतो. आपली वाढ नाही होत. म्हणजे माझा वाढदिवस आहे, 50वा वाढदिवस. किती? 50वा वाढदिवस. वाढ नाही झाली, घट झाली. आपलं जीवन काय झालं? घटलं 50 वर्ष. आता थोडे दिवस बाकी आहे. समजत नाही. माया काय सांगते? नाही तुझी वाढ झाली आहे. तुझं 75 वर्ष वाढ झाली तुझी. वाढ नाही, आपली घट झाली. म्हणजे साधी गोष्टी आपल्याला समजून येत नाही का? मायेचा प्रभाव. आपले जीवन थोडे दिवस आहे, आता लक्षात येत नाही. बघा, मी जे म्हटलं आपण जगाचे पाहुणे आहोत, त्याचं सत्य मानलं आपण म्हणजे आपली चिंता होते ना. चिंता जी होते, माझ्या गावाचं काय होईल, माझ्या कुटुंबाचं काय होईल, माझ्या यांचं काय होईल, त्यांचं काय होईल, जमिनीचं काय होईल, पैशाचं काय होईल, बंगल्याचं काय होईल, माझ्या म्हशीचं काय होईल, माझ्या म्हशींचं काय होईल, माझ्या गाईचं काय होईल, शेतीचं काय होईल, ही चिंता आहे. ते आपल्याला जाणार नाही. आपण सदैव चिंता करणार याचं काय होईल. का? आपण समजतो मी या गावाचा आहे, आपण गावाचे, पण थोड्या दिवसाचे पाहुणे आहोत, हे मान्य केलं. हे गाव आपलं आधीपासून नाही आहे. गाव आहे पण आपण नाही आधीपासून. आज पण आधीपासून नाही आहे, किंवा हे गाव पण नाही आधीपासून. हे गाव पण एक वेळ सृष्टीच्या वेळेस बनलं आणि एक दिवस ते पुन्हा प्रलयमध्ये वाहून जाईल किंवा ते बुडून जाईल, नष्ट होईल. तर भगवंत गीतेमध्ये सांगतात, भगवद्गीतेमध्ये, भागवतामध्ये, वेदांमध्ये की आपण सर्व भगवंताचे आहोत, भगवंताच्या गावाचे आहोत. पण आपण ते गाव सोडलं आपण, म्हणून आपण या जगात आहोत. कसं बघा, आपण जसं तुम्ही अनुभव घेतला आहे की आपण जेव्हा काही लग्नानिमित्त, काही फंक्शन निमित्त जातो दुसऱ्या गावाला, आपण कायमचं जातो का? एखादी बाई गेली लग्नाला कोणत्या गावाला, आलीच नाही वापस, असं होईल का? तिकडंच घर बांधलं, तिकडंच बंगला बांधला, तिकडंच जमीन घेतली, असं होत नाही. 2 दिवस जाईल, 8 दिवस जाईल, पुन्हा ते आपल्या गावाला येऊन जाईल. का? ज्या गावाला गेली तिचं गाव नाही होत. ती गावाची काय होती? पाहुणी होती. 2 दिवस, 8 दिवस. तसं आपण ह्या जगामध्ये जे आलोय, पाहुणे म्हणून आलोय. आपण जेव्हा आपल्या गावातून जातो दुसऱ्या गावाला पाहुणे म्हणून, आपण आपल्या गावाचा विसर पाडत नाही. गावाची आपण आपली आठवण ठेवतो. माझं गाव आहे, माझं गाव आहे, आणि मग मी गावाला जाईल पुन्हा. पण झालं काय, आपण जसं जन्म घेतला, या जगामध्ये आलो, आपण कोणत्या गावाहून आलो, आपण कुठून आलो याची आठवण नाही आहे, विसर पडला आहे. म्हणून समस्या आहे.
आपण कोणत्या गावाला गेलो लग्नानिमित्त आपल्याला विसर पडत नाही, म्हणून आपल्याला चिंता नाही होत. आपण पुन्हा आपल्या गावाला येऊन जातो, आपल्याला समस्या नाही होत वापस यायला. आपण वाट बघतो कधी हे लग्न आटवेल, माझ्या गावाला जाईल का, माझ्या गावी व्यवस्था होत नाही, असुविधा होते, आंघोळीची सोय नाही है ना, सगळंच बिघडतं, खानपान बिघडतं, झोप नाही होत, काहीच होत नाही है ना. लग्नाच्या ठिकाणी होतं का, नाही होत, हाल होतात, आपला अनुभव आहे. तसं या जगात तुम्ही आपले हाल होत आहे या जगामध्ये आपले हाल होत आहे, असुविधा आहे, जे पाहिजे ते भेटत नाही, जे नको ते भेटते, आहे की नाही. म्हणजे काय हालच आपले. हे हाल काय आपण जाणलं पाहिजे. तर भगवंत सांगतात आपल्याला विसर पडला आहे की आपण कुठून आलो आठवत नाही, का आलो काहीच माहीत नाही, किती दिवस आहे तेही माहीत नाही, कुठे जाईल पुढे तेही माहीत नाही. आता आजीबाई जी आहे सांगून नाही गेलं आपल्याला तुम्ही कुठे चालली, तुम्ही पण या माझ्या मागे, सांगून नाही गेलं ना, तुम्ही सांगू शकत नाही. किती म्हणजे अचंबाची गोष्ट आहे. आपलीच माणसं सांगून पण जात नाही सांगून पण जात नाही. असं जगाचं हे विचित्र स्वभाव आहे. आपण जे आपलं आपलं म्हणतोय शेवटी कळतं न हम किसी के न कोई हमार. जे काही आपण नाते जोडतो ते थोड्या दिवसाचे, ते कायम टिकत नाही, म्हणून दुःख होतं. पण कायम स्वरूपी आपलं नातं कुणाशी आहे असलं पाहिजे ना, आपण कुणाच्या नावाचे असलं पाहिजे. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. आपण भजन ऐकलेलं आहे ना, गावोगावी भजन गातात. ते आपण थोडं चिंतन केलं, विचार केला, काय म्हणतोय आपण, काय ऐकतोय. जगाचा मालक, जगाचे माऊली, विठू माऊली माझी आहे, मी त्याचा आहे, मी त्याची आहे. मी म्हटलं संबंध कोणाशी आपला कायमचा, कायमसाठी नित्य संबंध. ह्या जगाचे संबंध थोडे दिवस, किती दिवस सांगू शकत मी जे म्हटलं नाही सांगू शकत, कोणीच सांगू शकत. असे जे आपण सांगू शकत नाही किती दिवस आहे, कुठे जायचंय पुढे माहीत नाही, का आलो माहीत नाही, कुठून आलो माहीत नाही, का आलो माहीत नाही. मग माहीत काय आहे, सगळं मायेचा पसार आहे, सगळं ना अज्ञान आहे, म्हणून दुःख आहे. ज्याला ज्ञान होईल की सत्य काय, आपण कोण, कुठून आलोय, का आलोय, कुणाचे आहोत आपण, तर सगळ्या समस्या सुटतील. अनेक लोक म्हणतात जास्त वेळ घेणार नाही, थोड्या वेळात आटोपणार. ठीक आहे, तुमचा थोडा कंटाळा नाही घेणार. ठीक आहे. हां, तर जो महत्त्वाचा विषय थोडक्यात आजीच्या निमित्ताने भाग्य मिळालं आहे, जीवनाविषयी आपलं थोडं चिंतन व्हावं आणि त्याचा लाभ त्यांनाही होईल की त्यांनी घडून आणलं सगळे, त्यांच्या आत्म्याला निश्चितपणे भगवंत सद्गती आणि पुढे भगवत प्राप्ती देईल. तर आपलं जीवन जे आहे हे या जगातलं दुःखमय आहे. या जगातलं जीवन अज्ञानमय आहे. पण आपण थोडं आपल्या बुद्धीने ज्ञान घेतलं किंवा समजून घेतलं की सत्य हे आहे की आपण भगवंताचे आहोत, भगवंत आपला आहे, हा संबंध आपण जाणला, संबंध, मग समस्या सुटेल. मी सांगू समस्या, तर समस्या ज्या आहेत, अनेक लोक म्हणतात माझी मोठी समस्या आहे, माझी खूप अडचण आहे, माझं खूप दुःख आहे, माझं खूप चिंता आहे. लोक म्हणतात ना, असं बोलतात, आपणही बोलतो काही वेळेस माझं खूप मोठं दुःख आहे. कोणी म्हटलं बाई दाखव तुझं दुःख,
तू म्हणते माझं मोठं दुःख आहे, मोठं दुःख आहे, दाखव तुझं दुःख. बाई दाखवू शकत नाही, दाखवू शकत. अरे बाहेर नाही आहे दुःख, त्या बाईची कल्पना आहे. विचार करून 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 दुःखी आहे. असं घडलं म्हणून दुःख, असं घडलं म्हणून दुःख. तिने असं कल्पना करून घेतली डोक्यामध्ये, मनामध्ये, हे दुःख, हे दुःख, हे दुःख आहे. खोटं आहे. दुःख आपलं चिंता, समस्या हे आपली कल्पना आहे, विचार आहे. आपण जर भगवंतांच्या कडून ज्ञान घेऊन जर समजून घेतलं की सत्य काय आहे, मग तुम्हाला समस्या होणार नाही. समस्या आपली कल्पना आहे. जसं लहान मुलं जे आहेत, लहान मुलं आनंदी असतात, आनंदी असतात, खेळतात, हसतात सगळ्यांना. जास्त हे त्यांना ज्ञान नाही आहे, पण ते आनंद घेत आहेत. का? त्यांना त्यांच्या मनामध्ये चिंता नाही आहे, ते आनंद घेत आहेत. तसं आपण की नाही सतत जगू शकतो. आपण आपल्याला तर ज्ञान आहे, पण आपल्याला काय होतं, आपण मनाच्या कल्पनेने दुःखी होतो. ते असं घडलं म्हणून मी दुःखी आहे, असं नाही घडलं म्हणून दुःखी आहे. तर सगळ्या समस्या ह्या अज्ञानामुळे आहे. अज्ञान कोणतं? की जीवनाचं ज्ञान नाही, आत्मज्ञान नाही. आत्मज्ञान, आत्म्याचं ज्ञान नाही. तर भगवद्गीता आपल्याला शिकवते, सांगते की आपण त्या भगवंताचे आहोत, आपण वैकुंठाचे आहोत. आणि वैकुंठामधून ह्या जगात आपण आलो जन्म घेऊन. तर का आलो आपण ते सांगितलं आहे. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे अंती पर्यंतपः. की इच्छा केली आपण, इच्छा तर आता पण केल्या आपण, पण ती चुकीची इच्छा केली. काय चुकीची इच्छा केली? भगवंतच का मालक, मी का मालक नाही, मलाही मालक व्हायचं. तोच का मालक, मी पण मालक होईल. आपण तर म्हणतो सबका मालिक एक, तो भगवंत आहे, परमेश्वर, भगवान नारायण, विष्णू आहे, गोविंद, गोपाळ आहे. पण आपण सुद्धा वैकुंठामध्ये असताना भगवंत पाठवत नाही आपल्याला. पण ते मायबाप आपल्या मुलांना घराबाहेर काढत नाही, मुलंच बाहेर निघतात. जास्त लग्नानंतर, जास्त लग्नानंतर अपनी अलग दुनिया बनाएंगे, दुनिया सबका ना अलग अपना महल बनाएंगे, असं नाही. वेगळं आपण आपलं राज्य बनवूया. आईवडील पाठवत नाही मला, किंवा बाहेर काढत नाही. तसं भगवंत कोणत्या जीवाला स्वतःपासून वैकुंठातून बाहेर काढत नाही. आपण हट्ट केला, इच्छा केली, मला वेगळं व्हायचं, मला वेगळं व्हायचं. देव समजून सांगतो, बाबा तुला काय अडचण आहे? नाही, मला वेगळं व्हायचं. तर आपली इच्छा होती की भगवंताप्रमाणे आपली सत्ता बनवायची, सेवक सोडून मालक व्हायचं. आणि त्या मालक होण्याच्या इच्छेमुळे द्वेष उत्पन्न होतो. इच्छा केली चुकीची मालक होण्याची, त्या मूळ मालकाबद्दल मग द्वेष येतो. तोच का मालक, मी का मालक नाही. तो मोठा भगवान आहे, मी छोटा भगवान बनणार. तो महान आहे, तो मी लहान बनणार, पण भगवान बनणार. दुकान का भगवान, गली का भगवान, घर का भगवान, खेती का भगवान. भाव तो आहे, देव बनायचं, मला ईश्वर बनायचं, मालक व्हायचे, भगवान बनायचं. आणि त्या भावनेमुळे द्वेष येतो भगवंताबद्दल. आणि त्या द्वेषापोटी, ज्याच्याबद्दल द्वेष असेल ना, त्याच्यासोबत आपण राहू शकत नाही, राहू शकत. तिथं प्रेम असतं, तेच लोक सोबत राहू शकतात. कुटुंबात सुद्धा बघतो आपण, म्हणजे 5 भाऊ आहे, तर त्या भावांचं प्रेम नसेल एकमेकाबद्दल, सोबत राहू शकत, लग्नात दाखवत नाही एकमेकाच्या, असं बघतो आपण समाजामध्ये. द्वेष खूप चांगला भाव नाही, प्रेम नाही, द्वेष भाव. म्हणून द्वेषापोटी आपल्याला भगवत धामात राहता येत नाही, आपण वेगळे होतो. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. मग आपलं जीवन जे ना काय बनतं? द्वंद्वमय. द्वंद्व काय? जन्म मृत्यू, सुख दुःख, मान अपमान, यश अपयश. या जगात आपण जे बघतो की जो आत्मा सच्चिदानंदमय आहे, शाश्वत आहे, आत्मा शाश्वत, सच्चिदानंदमय, नित्य, अविनाशी, अमर, अजन्म आहे. त्या आत्म्याला जन्माचं दुःख घ्यावं लागतं. जन्मासोबत मृत्यूचं पण भय सोबत
ठेवावं लागतं. आत्म्याचा जन्म होत नाही. आत्मा काय आहे? अजन्म. जन्म होतो देहाचा, जन्म होतो देहाचा, आणि ज्याचा जन्म होतो तो बदलतो. देह आपला कायम बदलत असतो. काय बदलत असतो? जे लहान मुलं आहे आज ते मोठे होतील, ना होतं ना. आपण सर्व जे आज आहोत लहानपण काही वर्षापूर्वी आपण लहान बाळ होतो, लहान बाळ होतो, पण तो देह बदलला आहे. पण व्यक्ती बदलत नाही, आत्मा नाही बदलत, जीव नाही बदलत. तर सांगायचा उद्देश आहे शेवटचं की आपलं जीवन जे आहे हे त्या देहामुळे नाही आहे, हाडामासाच्या देहामुळे. आपलं जीवन त्या जीवामुळे आहे, आत्म्यामुळे आहे. जीव, त्याचा जीव गेला. आपण काय म्हणतो? आमच्या आजीचा जीव गेला. शरीर समोर, शरीर आपल्या डोळ्यासमोर असतं, अंगणामध्ये किंवा आपल्या घरामध्ये. आपण सगळं काय म्हणतो? आमची आजी सोडून गेली, आम्हाला सोडून गेली आजी. नाही आजी आहे, नाही ही आजी नाही. हे काय आहे? हे शरीर, डेड बॉडी. ही फक्त बॉडी. तो व्यक्ती गेला, आजी गेली आमची, असं म्हणतो ना आपण. असं म्हणत नाही आजी झोपली आहे, आजी गेली आमची, आता सोडून गेली आजी. कोण गेलं सोडून? जीव गेला. तो व्यक्ती कोण आहे आपण जाणलं पाहिजे. व्यक्ती आत्मा आहे, जो नित्य आहे. तर आज जे श्राद्ध होत आहे हे आत्म्यासाठी होत आहे. आता व्यक्ती आहे, याच्यावर सिद्ध होतं की व्यक्ती आहे. जर व्यक्ती नसता तर श्राद्धाची काही आवश्यकता नव्हती. जर देह संपला, सगळं संपलं असं असतं तर आपल्या शास्त्रामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये हे श्राद्ध पितृशांची ना, त्या पितृ पक्षामध्ये पितरांना आपण ना अन्न देतो, अन्न जल, त्याची जी व्यवस्था आहे, त्याचं जे सूचना आहे ती नसती. तो नियम नसता, विधी नसती. पण ते जी विधी आहे, आत्म्याची गती व्हावी, सद्गती व्हावी, जर कुठे त्याला दुर्गती झाली असेल, त्याला मुक्ती मिळावी, म्हणून हे सगळं श्राद्ध विधी सांगितलेलं आहे. शेवटचं हे सांगतो की आपण सर्व भगवंताचे आहोत. आपला मूळ स्वभाव हा सेवा करणे. कुणाची? मालकाची. जीवन जगणे सेवा आहे. जीवन जगणं सेवा आहे, आनंद घेणं सेवा आहे, सर्व काही सेवा आहे. फक्त आपण ते समजून घेतलं पाहिजे की आपलं जे स्थान आहे ते मालकाचं नाही आहे. चिंता मालकाला होते. चिंता कोणाला होते? मालकाला होते. समजा मोठं दुकान आहे, दुकान 10 माणसं कामाला आहे. त्या 10 माणसं कामाला आहेत दुकानामध्ये. ते दुकान ते सामान विकला जावं ना जावं, त्याला आपलं पेमेंट भेटणार नाही. पण चिंता काय होती? कोणाला? मालकाला होते. आज लोक आलेच नाही, आज काही नफा झालाच नाही, आज काही व्यापार झालाच नाही. तसं आपण जर मालक व्हायला गेलो मग चिंता दुःख येतं. तर आपण समजून घेतलं की माझा मालक भगवंत आहे. हे घर माझ्या जवळ आहे, हे घर माझ्या जवळ आहे, मी याच्यामध्ये आहे, पण हे माझं नाही, हे भगवंताचं आहे. जमीन, हे जग, सर्व काही भगवंताचं आहे. माझ्या जवळ थोडे दिवस आहे एक सेवक म्हणून. मी आता सांभाळ करणार, माझी ड्युटी निभावणार, कर्तव्य निभावणार, एक सेवा अर्पण करणार भगवंताला आणि जीवनाचं सुख घेणार. आमचा अनुभव असा आहे की आपण जेव्हा ह्या भावनेत जगतो की माझे जीवन भगवंतामुळे आहे, माझे जीवन कोणामुळे आहे? भगवंतामुळे. हे विश्व अनंत कोटी ब्रह्मांड कुणामुळे आहे? भगवंतामुळे. पाऊस पडतोय, भगवंताची व्यवस्था आहे. एक बीज आपण टाकतो शेतामध्ये, त्या एका बीजापासून ते झाड येतं, रोपटं येतं आणि मग त्याला पीक येतं, मग त्याला फळं येतात ना, त्याला धान्य येतं. एका बीपासून ना हजारो बी येतं. तांदूळ असो किंवा ज्वारी असो. ती शक्ती कुणाची? की का बीपासून त्या जमिनीमधून पीक येऊन काय येतं? धान्य येतं. गाय खाते गवत. गाय काय खाते? गवत खाते. फुकटचं गवत खाते गाय. पण देते काय? पैशाचं दूध देते. दूध पैशाचं आहे, ती कमाईचं साधन आहे दूध. गाय खाते गवत, जागा, म्हणजे देते काय? दूध. असं कोणतं मशीन आहे जगामध्ये की एका आपल्या बाजूने आपण गवत टाकायचं, तिकडून दूध निघेल? ते भगवंताने बनवलं आहे. गाई म्हशी जे आहे समजा,
भगवंताची आपण शक्ती बघितली पाहिजे. की काही लोक जे म्हणतात देव कोणी बघितला आहे, त्यांना ज्ञान नाही आहे की देव काय असा मोबाईलची बघण्याची वस्तू नाही आहे. हां, दिसला देव दिसला, अनुभवायची गोष्ट आहे. ज्याला बुद्धी आहे त्याला अनुभवायला येतं जग जे चालतं आहे, माझं जीवन ज्याच्यामुळे आहे, म्हणजे श्वास मी घेतो आहे सोडतो आहे, माझं जीवन सगळं चाललं आहे, झोपतोय उठतोय, सगळं जीवन चाललं आहे कुणामुळे? त्या भगवंतामुळे. भगवंत आपल्या आत आहे, बाहेर आहे, सर्व ठिकाणी आहे. तो नसता तर काहीच घडलं नसतं, काहीच घडू शकत नाही. तर म्हणून आपण भगवंताचं ज्ञान घेतलं पाहिजे की आपण भगवंताचे आहोत, भगवंत धामाचे आहोत, भगवंताकडनं आलो आहे. म्हणून आपण जिथून आलो आहे तिथे आपलं जाणं काम आहे. जाऊ देवाच्या गावा, देव देईल दिसावा. देवा सांगू सुख दुःख, जे काही दुःख असलं आपलं सांगायचं देवा सांगायचं, तो समजून घेईल. बाकी कोणी आपलं दुःख समजून घेत नाही. देवा सांगू सुख दुःख आणि देव निवारील भूक. जी आपली भूक आहे, आत्म्याची भूक कोण भागवेल? भगवंत भागवतो. पोटाची भूक कोण भागवतं? भाजी पोळी की आपली आई भागवते पोटाची भूक. पण आत्म्याची भूक कोण भागवणार? ती माऊली, विश्वाची माऊली जी आहे, जगन्नाथ स्वामी कृष्ण जे आहे, गोविंद गोपाळ, ते आपल्या आत्म्याची भूक भागवतील की आपल्या सर्व इच्छा सर्व तो पूर्ण करणार. का? तो सर्वशक्तिमान आणि तो प्रेमळ पण आहे, तो दयाळू पण आहे, दयावान आहे. तर आपण त्या भगवंताचं संबंध आपण जाणून त्याचं बनलं पाहिजे. आणि भगवंताचं बनण्यासाठी माध्यम काय आहे? सेवा भाव. आपण भगवंतापासून लांब झालो सेवेचा भाव सोडल्यामुळे, मालक होण्याची इच्छा केल्यामुळे. आता भगवंताचा पुन्हा बनायचं असेल तर काय केलं पाहिजे? मालकचा भाव सोडून मी सेवक आहे हे जाणून सेवेचा विचार केला पाहिजे. मी म्हटलं तुम्हाला सेवेसाठी काही सोडण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त जे चुकीची समज आहे, चुकीचा जो भाव आहे तो सोडायचा आहे. म्हणजे योग्य भाव आहे, आपला मूळ भाव, आत्म्याचा जो मूळ स्वभाव आहे सेवा, ते जर आपण मनात आणलं की मी सेवक आहे, मग तुम्हाला चिंतामुक्ती होईल, दुःखमुक्ती होईल. का? सेवक कधी अपेक्षा ठेवत नाही. दुःख कशामुळे येतं? अपेक्षामुळे. मी इतकं केलं कुटुंबासाठी, यांच्यासाठी, मुलांसाठी, मला काय भेटलं असं म्हणतात लोक. मग ते काही लोक म्हणतात का केलं तू? तूच का केलं? तूच चुकला. तू केलं का? कशासाठी केलं? आपण केलं पाहिजे सेवा म्हणून. आणि म्हणून म्हटलं कृष्णाने, भगवंताने काय म्हटलं गीतेमध्ये, यत् करोषि यदश्नासि यद् जुहोषि ददासि यत् तपस्सि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. तू जे काही करशील काय कर, मला अर्पण कर. काय म्हणून? की भगवंता माझी सेवा आहे. मी शेती केली, मी गायींचा सांभाळ केला, कुटुंबाचा सांभाळ केला, सर्व केलं. शेवटी काय म्हणायचं आहे? शेवटचं शेवटी काय म्हणायचं आहे? भगवंता माझी सेवा तू स्वीकार कर. कृष्ण अर्पणमस्तु. काय? कृष्ण अर्पण. आपण स्वयंपाक केला, शुद्ध शाकाहार, भगवंताने काय केलं पाहिजे? अर्पण केला पाहिजे, भोग दिला पाहिजे. भगवंता अर्पण, कृष्ण अर्पण. कृष्ण अर्पण केल्याने तुळशीचं पान ठेवून आपल्याला चिंता होणार नाही. का? सेवा झाली आपली. ती सेवेची भावना, सेवेचा असं विचार केल्याने काय होईल? आनंद भेटेल, समाधान भेटेल. तुम्ही अपेक्षा करणार नाही. ठीक आहे. तर आजच्या निमित्ताने काही आपण चिंतन केलं गीतेमधून की जीवन काय आहे, जीवन कुणामुळे आहे, आपण कुणाचे आहोत, आपण कुठून आलो आहे आणि कुठे जायचं आहे. ज्याला हे समजलं त्याचं जीवन सोपं होऊन जाईल की आपण कुठून आलो आहे? भगवंताकडनं. म्हणून जायचं कुठे? शेवटी भगवंताकडे. तुम्हाला मृत्यूचं भय होणार नाही. का माहिती आहे? मृत्यू आपला होत नाही. उलट हाडामासाचं जे बंदीखाना आहे, हाडामासाचा जो बंदीखाना आहे त्यातून काय भेटणार? कायमची मुक्ती भेटणार. आमची आजी होती, आता आजी नाही आमची, तर ती आजी आमची गेली आम्हाला सोडून 2017मध्ये. आज जवळपास 6 वर्ष आले. बच्चूबाई. तर ती दत्तांची उपासक होती. दत्तांचं कायम तिने दीक्षा घेतलेली अवधूत संप्रदायामध्ये. तर तुमच्याप्रमाणे जेव्हा असेल, आजी आमची कायम देवाला म्हणायची, देवा मला सुखी ठेव, देवा मला सुखी ठेव, अशी म्हणायची काय.
पण जेव्हा आता शेवटचे दिवस आले, खाणं पिणं बंद झालं आणि मग चाललं नाही, बसल्या बसल्या उठल्या उठल्या थोडंसं बसून बसूनच चालाय, थोडं यायची आहे आत बाहेर. जेव्हा हातपाय चालणं बंद झालं, मग तेव्हा ती म्हणायला लागली, देवा आता मला घेऊन चल, आता मला घेऊन चल, आता मला सहन होत. आधी काय म्हणायची, मला सुखी ठेव सुखी ठेव. पण जेव्हा बघितलं होता की आता काही इलाज नाही, आता मला घेऊन चल बाबा घेऊन. तर सांगायचा हेतू काय की ज्या देहामुळे यातना होते त्यातून कायमचे काय भेटते. जर मृत्यू आलाच नाही कोणाला, किती मोठं संकट होईल. आजी पडलेली आपल्या खाटवर, पण काही मृत्यू जीव जात नाहीये, खूप त्रास होतोय. म्हणून मृत्यू जो आहे अशुभ नाहीये, सत्यम शिवम सुंदरम. मृत्यू अटळ सत्य आहे. आपण जर ज्ञान घेतलं पण मृत्यू अशुभ नाहीये. ज्ञान घेतलं समजतं मृत्यू काय आहे, मुक्ती आहे, आपल्या आपल्या गावाला जायची संधी आहे. खूप धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. खूप धन्यवाद. आपण या माऊलीसाठी, ठकाबाईंसाठी आपण प्रार्थना करूया भगवंतांना की भगवंता यांना तू सद्गती दे, यांना यांचं जीवन सफल कर आणि तुझ्या धामामध्ये यांना नित्य तुझ्या सेवेमध्ये युक्त कर. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. आपण कलियुगामध्ये भगवंतांना जी प्रार्थना करतो किंवा काही भजन गातो तर ते नामाच्या माध्यमातून गातो. कलियुग हे नामाच्या माध्यमातूनच सिद्ध होतो. कलिकाले नाम रूपे कृष्णा अवतार, नाम होते हुए सर्व जगत उद्धार. आपण 5 मिनिटं आईसाठी माऊलीसाठी कीर्तन करूया. नाम संकीर्तन 5 मिनिटं, ज्याने आपलंही कल्याण आहे आणि त्यांचंही कल्याण आहे. ठीक आहे, मृदंग घ्या करता. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम
राम हरे हरे Hare Krishna 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 Hare 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 Ram Ram Rama Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Rama Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Jai Radha Govinda Radha Govinda Radhe Jai Radha Govinda Radha
राधा गोपाल राधा गोपाल राधे जय राधा गोपाल राधा गोपाल राधे जय राधा गोपीनाथ राधा गोपीनाथ राधे जय राधा गोपीनाथ राधा गोपीनाथ राधे जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय वृंदावन धाम जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय वृंदावन जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद 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 जय जय गुरुदेव 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 जय जय गुरुदेव निताई गौर हरि बोल हरि बोल हरि बोल निताई गौर हरि बोल कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन की समवेत गौर भक्त वृंद की ठकाबाई माता जी की जय निताई गौर प्रेमानंद धन्यवाद की आपण मोठ्या उत्साहाने संख्येने आलात आजींसाठी. तर आपण आपल्या जीवनामध्ये भगवंताचं होण्याचा विचार केला पाहिजे. आपण जर भगवंताचं बनलो मग आनंदी आनंद आहे. हरे कृष्ण. भगवंताचं होण्यासाठी केवळ नाम घेणं आवश्यक आहे. नाम घ्यायचं. जसं लहान मुलं मम्मी पप्पा आई पप्पा मम्मी पप्पा बस त्यांना एवढंच माहिती मम्मी पप्पा तेवढं म्हटलं गेलं सगळं भेटणार सगळे नाही. तर मागायचं बाकी काही काम नाही फक्त मम्मी म्हटलं पाहिजे. तर मम्मीला सोडून गेला काही भेटणार नाही भीक मागणार. आजकाल आपण जे बघतो अनेक ठिकाणी ज्याला माय नाही आहे माता नाही आहे पिता नाही आहे तो काय म्हणतो अनाथ आणि भीक मागतो. अतिशय दुःखी जीवन अभाग जीवन. तसं आपण जर भगवंताचे आहोत भगवंत आपली माऊली आहे माता पिता आहे तो देव माताचे पिता तुम्ही आपला माता पिता विष्णू भगवान भगवंत आहे. तर आपण कशाला भीक मागायची जगामध्ये. आपण त्या भगवंताचं नाम घेऊन बस हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. म्हणजे मम्मी पप्पाच आहे हरे कृष्ण. मम्मी पण आपली राधा राणी माऊली महालक्ष्मी आपली माता आहे आणि पप्पा कोण आहे नारायण कृष्ण आहे. काय नाव घ्यायचं आहे मम्मी पप्पाचं नाव घ्यायचं हरे कृष्ण किंवा जय सीताराम जय लक्ष्मीनारायण. तर हे आपलं समजून घ्या की भगवंत आपले माता पिता आणि त्यांचं नाम आपण जर घेतलं हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम फक्त नाव घ्यायचंय जे फुकट सोपं आहे. नाम घेऊन आपली सर्व कामं सोपं होईल भगवंत करणार. तर नाम घेतल्याने भगवंत आपला होईल या संतांचा सगळ्या जगाचा अनुभव आहे. हरिपाठामध्ये हे सांगितलं आहे हरे मुखे म्हणा पुण्याचे जगन्नाथ की माय जगन्नाथ बाप जगन्नाथ है ना ते पण सांगितलंय. संत एकनाथांनी म्हटलंय की आपले माता पिता जगन्नाथ स्वामी आहे. तर आपण अनाथ कशाला व्हायचं. जर जगन्नाथ आपला आहे जर सगळ्या जगाचा नाथ आपला आहे तर आपण अनाथ कशाला व्हायचं जगामध्ये. आपण सनाथ व्हायचं जगन्नाथाचं व्हायचं. तर हे आपण जर समजून घेतलं आपला नाथ आहे जगन्नाथ तो आपला आहे विठ्ठल आपला आहे तर तुला काहीच कमी पडणार नाही. खूप धन्यवाद. हरे कृष्ण. तर सर्वांना एक विनंती आहे की आपल्या घरी कमीत कमी एक माळ ज्याच्यामध्ये 108 मणी असतात कोणती पण माळ घ्या. एक माळ घेऊन एक माळ जपायची आहे आणि प्रत्येक मणीवर आज महामंत्र आहे 16 नामाचा हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे. 16 नामाचा मंत्र महामंत्र त्या मणीवर म्हणायचं. असं नाही की आपण बस मणी असे पटपट नेतोय असं नाही. एका मणीवर पूर्ण महामंत्र म्हणायचा पुढचं मणी घ्यायचं. असं आपण 108 वेळेस केल्याने आपली एक माळ
होऊन जातं. असं आपण रोज 1-2 माळ जप केला तर आपण काय म्हणतो, मालामाल. हरी ना? बोल. माला जपने से क्या होता है, व्यक्ति मालामाल हो जाता है. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हरे कृष्णा. तर आज आपल्याकडे जे प्रवर्तन करायला आले होते मुलींचं नाव आहे केजवेद जगन्नाथ यात्रा प्रभू आणि हे शिक्षण झालं आहे. त्यांचं बी पूर्ण राहिलं आणि ते बऱ्याच वर्ष मुंबईला सोमया कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करत होते. असे महान भक्त आपल्याला आज जबाबदारी आहे त्या ठिकाणी. त्यानंतर गेल्या अनेक दिवसापासून महिन्यांपासून नवोदय विद्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना श्रीमद भगवद्गीतेचे ज्ञान देत आहे. त्या ठिकाणी श्रीमद भगवद्गीतेची चर्चा करतात, त्या श्लोकांमध्ये त्यांना माहिती देतात, मुलांना आपली वैदिक संस्कृतीसाठी प्रचार करत आहेत. तसेच ते सध्या शिरपूर, चाळीसगाव, धुळे या ठिकाणी जाऊन विविध सत्संग कार्यक्रम घेत असतात आणि असं ते गीतेचा प्रचार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करत आहेत. तर या ज्या ठिकाणी देवाला आले तर आपण त्यांचं इस्कॉनच्या प्रतिज्ञाचे आभार मानून एकदा हरे कृष्ण महामंत्र पुराण करू. सगळ्यांनी हात वरून बोलल्याने हरे कृष्ण मध्ये माझ्याकडून म्हणायचं आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद गुरुजी. थँक्यू.